नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवाडी पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून अवैधरित्या एक गावठी कट्टा, पिस्टल व 2 जिवंत काडतुसे व धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला हा संशयित आरोपी अटक करण्याची कामगिरी फत्ते केली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या गुप्त माहितीनुसार पोलीस अंमलदार प्रवीण काकड, संतोष दोंदे, योगिता काकड, मयूर कांगणे, नवनाथ चिरोळे, संतोष तुपलोंडे यांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली आहे. गुप्त बातमीनुसार वाडीवाडी पोलीस ठाणे हद्दीत घोटी ते सिन्नर रस्त्यावरील SMBT रुग्णालयाजवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्ग्या, राणा नांदगाव सदो, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या सितपीने पकडण्यात आले. त्याच्याकडून अवैधरित्या कब्जात बाळगलेला एक गावठी कट्टा, पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्यावर वाडीवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हेगार सराईत असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. या कामगिरीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.